साईमा, आज आई आणि काकू आल्या होत्या. हो, मग आम्हाला का नाही भेटल्या? तुम्ही देवघरात होतात, पूजा चालू होती, म्हणून मी आईला म्हटलं की साईमांना डिस्टर्ब नको करूया. तसं सांगायचं ना आम्हाला. एक दिवस पूजेत खंड पडला म्हणून काही होत नाही. तू सांगितलेल्या एकाही पत्त्यावर नताशा सापडलेली नाही आम्हाला. त्यात माझा काय दोष? मला जितकं माहित होतं तितकं मी सगळं सांगितलंय तुम्हाला. मुकाट्याने सांग नताशा कुठे लपली ते, नाहीतर वाईट परिणाम होतील त्याचं समजतंय का तुला? तुमच्यापेक्षा मला जास्त घाई आहे ती सापडण्याची. आज मी ज्या अवस्थेत आहे तर तिच्यामुळे, आणि ज्या अर्थी ती तिथे सापडली नाही त्या अर्थी ती जिवंत आहे याबाबत शंका आहे. म्हणजे रणवीर राजाने तिला संपवलंही असेल. त्यांच्या आवेशावरून असंच वाटत होतं की नाही ते तिला संपवणार तिला. विक्रमला आमची गरज होती आणि आम्ही त्याच्यासोबत नाही राहू शकलो. खूप खातंय मन, खूप वाईट वाटतंय. हे बघ, असा विचार नको करूस. या सगळ्यातनं देव्यानी वाचली हे महत्वाचं आहे. यावरून मला तरी असंच वाटतं की रणवीर राजे शिर्केंवरची आपली शंका योग्य आहे. सर, त्या दृष्टीने आपल्याला पावलं उचलायला हवीत. मग पण त्यासाठी रणवीर राजेंची चौकशी करायला हवी. हो, पण कुठल्या कारणावरून चौकशी करणार? आपल्याकडे ठोस असे पुरावे सुद्धा नाही आहेत. पण सर, आपल्याला वेळ घालवून चालणार नाही. लवकरात लवकर काहीतरी हालचाल करायला हवी. सर, हालचाल करायलाच हवी. देवयानी, खरं तर आम्ही तुझी माफी मागायला हवी. निर्भया, असं काय बोलताय? तुझ्या घरच्यांना शब्द दिला होता आम्ही तुझा लहान बहिणीप्रमाणे सांभाळ करू, आणि एवढं मोठं संकट आलं तुझ्यावर आणि आम्ही दुर्दैव आमचं. निर्भया, असा विचारही माझ्या मनात आला नाही. ही नताशा कुठल्याही थराला जाऊ शकते माहितीये मला, पण म्हणून तिला घाबरून मी स्वतःची जबाबदारी आणि कर्तव्य तर नाही ना विसरू शकत. काका, जेव्हा मी युनिफॉर्म अंगावर चढवला होता ना आणि शपथ घेतली होती, तेव्हाच मी ठरवलं होतं की भीती आणि स्वतःच्या जीवाची पर्वा करणं सोडून द्यायचं. आता साक्षी, तू तुझ्या करिअरच्या आणि नोकरीच्या बाबतीत किती आग्रही आहेस याची आम्हाला कल्पना आहे. पण मी बघते तू नोकरीवर जॉईन झाल्यापासून स्वतःला असं झोपून दिलेस की तुला तुझा स्वतःचाच विसर पडलाय. म्हणजे स्वतःसाठी कधी वेळ देणार आहेस? घर, नोकरी, नोकरी, घर. आता खरी वेळ आहे तुला तुझ्या लग्नाचा विचार करायला हवा. साक्षी, मला माहिती आहे, पण रातच्या आठवणी तू अशा किती दिवस कवटाळून बसणार आहेस? देवयानीचा गृहप्रवेश पाहून मलाही असं वाटत होतं की साईमांनी आपलाही स्वीकार केला असताना तर माझाही गृहप्रवेश असा थाटामाटात झाला असता. काही गोष्टी स्त्रियांच्या आयुष्यात फक्त एकदाच येतात, पण त्या अनुभवाचं सुख माझ्या नशिबात नाही. रागिणी, जर का आपल्या नशिबात साईमांचं प्रेम असेल ना, तर तुझ्या आयुष्यात असा दिवस नक्की येईल. माणसाचं मन आणि विचार सतत बदलत असतात. आपल्या बाबतीतलं साईमांचं मत एक दिवस नक्की बदलेल. विश्वास ठेव.